सर्वांना रामकृष्ण हरी, जय श्रीराम. बाळांनो, तुम्ही चेंज व्हावे, तुम्ही तुमचं बाल अवस्थेचं जीवन अतिशय सुंदर फ्रीडममय जगावं, तुम्ही तुमच्या लाईफमध्ये तुमचं स्टँड तुम्ही निर्माण करावं, तुम्ही तुमचं जे हे विद्यार्थ्याचं वय आहे तर तुम्ही विद्यार्थ्यासारखं जगावं, याच्यासाठी गुरुदेव रोज माझ्या लाईफमधला अनमोल वेळ तुम्हाला मी देतोय. आपण एकदा थॉट्स वाचू, तुमच्या लक्षात येईल. ओके. The most effective kind of education is that a child should play amongst lovely things. शिक्षणाचा सर्वात प्रभावी प्रकार म्हणजेच मुलांनी सुंदर गोष्टीमध्ये खेळले पाहिजे. आता आपण शिक्षण घेत असताना आपली बुद्धी सक्षम बलवान होण्यासाठी, आपलं शरीर सक्षम होण्यासाठी आणि आपण प्रत्येक गोष्टीला पात्र बनण्यासाठी मुलांनी काय केलं पाहिजे? जास्तीत जास्त जेवढा तुम्ही अभ्यास करतात, तुम्हाला जास्त अभ्यासाला तुम्ही वेळ देतात, तेवढा तरी वेळ तुम्ही तुमच्या खेळण्यासाठी काढला पाहिजे. तुम्ही खेळलं पाहिजे. जेव्हा तुम्ही खेळाल ना, तर खेळता खेळता तुमच्या बॉडीचा व्यायाम होईल आणि तुमच्या माइंडचा पण व्यायाम होईल. त्याच्यासाठी मुलांनी खेळलं पाहिजे. आता सुंदर गोष्टी कोणत्या आहेत? तर सुंदर गोष्टी आहेत की आपल्या शरीरासाठी, आपल्या बुद्धीसाठी, बुद्धीचा विकास होण्यासाठी, शरीर सक्षम होण्यासाठी आणि जे आपले पारंपरिक खेळ आहेत त्या खेळाने आपल्या शाळेचं, राष्ट्राचं नाव होईल, असेही आपण खेळ खेळले पाहिजे आणि आपली बुद्धी सक्षम होईल आणि आपल्याला कोणत्याही प्रकारचं टेन्शन राहणार नाही आणि आपल्या बुद्धीची चांगली वाढ होईल आणि आपण अभ्यासामध्ये, आपल्या जीवनामध्ये आपण नेहमी यशस्वी होऊ. यासाठी असे विचार आहेत. ठीक आहे, आपण सगळे वाचूया. चला. The most effective kind of education is that a child should play amongst lovely things. ओम बेटा, उठ बेटा, वाचून दाखव. The most effective kind of education is that a child should play amongst lovely things. Good. तनु बेटा, उठ बेटा. The most effective kind of education is that a child should play amongst lovely things. हा थॉट सगळ्यांना समजला? कुणाकुणाला समजला? वरात करा. गुड. अपेक्षा करतो सगळ्यांना समजलेला आहे. हे थॉट घेण्याचं कारण आहे की मुलांनी जास्त अभ्यासाचं टेन्शन घेऊन, मला असं वाटतं नापास झाल्यापेक्षा खेळून बागडून चांगलं पास व्हायला पाहिजे, चांगला अभ्यास करायला पाहिजे. याच्यासाठी गुरुदेवाने हा थॉट घेतलेला आहे. मी अपेक्षा करतो की आपल्या सगळ्यांना समजला असेल. रामकृष्ण हरी, जय श्रीराम.